आदामाचे वंशज आदामाच्या वंशजाची नोंद देण्याप्रमाणे देवाने मनुष्य उत्पन्न केला. त्यावेळी त्याने तो आपल्याशी सुदश केला. 2. त्याने त्यास नर व नारी अशी उत्पन्न केली व त्यास आशीर्वाद दिला आणि त्यास उत्पन्न केले. त्यावेळी त्यास आदाम हे नाव दिले. आदाम 120 वर्षाचा झाल्यावर त्याला त्याच्याशी सदृश्य त्याच्या प्रतिरूपाचा मुलगा झाला. त्याचे नाव त्याने शेत ठेवले. शेत झाल्यावर आदाम 800 वर्ष जगला व त्यास आणखी मुलगे व मुलगी झाल्या. 5. आदाम एकंदर 930 वर्ष जगला, मग तो मरण पावला. 930 9 शेत 105 वर्षाचा झाल्यावर त्यास अनोस झाला. 7. अनोस झाल्यावर शेत आठवड्यात 800 वर्ष जगला व त्यास आणखी मुलगे व आणखी मुलगी झाल्या. शेषाचे एकंदर आयुष्य 912 वर्षाचे झाले, मग तो मरण पावला. 9. अनाश 90 वर्षाचा झाल्यावर त्यास केनान झाला. केनान झाल्यावर अनोश 815 वर्ष जगला व त्यास आणखी मुलगे व मुलगी झाल्या. अनिशाचे एकंदर आयुष्य 49 वर्षाचे झाले व तो मरण पावला. केनान 70 वर्षाचा झाल्यावर त्यास महलेला झाला. महलेल झाल्यावर केनान 840 वर्ष जगला व त्यास आणखी मुलगे व मुलगी झाल्या. केनानाचे एकंदर आयुष्य 910 वर्षाचे झाले, मग तो मरण पावला. महलेलेस 65 वर्षाचा झाल्यावर त्यास यार्देन झाला. यार्देन झाल्यावर महलेल 830 वर्ष जगला व त्यास आणखी मुलगे व मुलगी झाल्या. महलेल त्याचे एकंदर आयुष्य 895 वर्षाचे झाले, मग तो मरण पावला. यारेद 862 वर्षाचा झाल्यावर त्यास हनोस झाला. हनोस झाल्यावर यार्देन 800 वर्ष जगला व त्यास आणखी मुलगे व मुलगी झाल्या. यारेदाचे एकंदर आयुष्य 962 वर्षाचे झाले, मग तो मरण पावला. अनोक 65 वर्षाचा झाल्यावर त्यास मनुष्य झाला. मनुष्य झाल्यावर अनोक 300 वर्ष देवाबरोबर चालला व त्यास आणखी मुलगे व मुलगी झाल्या. अनोखाचे एकंदर आयुष्य 365 वर्षाचे झाले. अनोक देवाबरोबर चालला, त्यानंतर तो नव्हता, कारण देवाने त्याला नेले. मथुशलह 187 वर्षाचा झाल्यावर त्यास लागलेस झाला. लामेश झाल्यावर मथुशलह 786 वर्ष जगला व त्यास आणखी मुलगे व मुलगी झाल्या. 70 वर्षाचे झाले, मग तो मरण पावला. लामेश 81 वर्षाचा झाल्यावर त्यास मुलगा झाला. त्याचे नाव त्याने नोहा असे ठेवले. तो म्हणाला, जी भूमी परमेश्वराने शापली तिच्या संबंधीचे आमचे काम व आमच्या हाताचे कष्ट त्याच्याविषयी हा आमचे स्वतन करील. नोहा झाल्यावर लामेश 595 वर्ष जगला व त्यास आणखी मुलगे व मुलगी झाल्या. लामेशाचे एकंदर आयुष्य 799 वर्षाचे झाले, मग तो मरण पावला. नोहा 500 वर्षाचा झाला तेव्हा त्याला शेम, हा व याफेत हे झाले.